नमस्कार अमरावती। मी प्रभाग क्रमांक 10 क जागेमधून निवडून आलेलो आहो। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या गटातर्फे मी उभं होतो आणि त्यामध्ये क गटामधून मी उभा राहिलो आणि निवडून आलो। प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्या आहेत आणि त्या समस्येला नागरिक त्रस्त झाले असल्यामुळे नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आणि अविनाश भाऊ मार्डीकर आणि आमच्या अर्चनाताई पाटील यांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे। सोबत आमच्या सहकारी SC महिलामध्ये ज्या उभ्या होत्या सौ सुजाताई जवळजाळ त्या अवघ्या फक्त 400 मताने पडलेल्या आहे। आज संपूर्ण प्रभागानं आमच्या पक्षाला आणि आम्हाला कौल दिलेला आहे। काय विकासाचा विजन आहे? अमरावती महानगरपालिकेचा माझा जो प्रभाग क्रमांक 10 आहे त्यामध्ये अनेक वस्त्या अशा आहेत की त्या ठिकाणी PR कार्ड मिळालेलं नाही आहे। PR कार्ड मिळालं नसल्यामुळे अनेकांना घरकुल नाही आहेत। तर माझं पहिलं टार्गेट राहणार आहे की संजय गांधीनगर, पंचशील नगर, वडरपुरा, लुंबिनी नगर, कुंभारवाडा आणि जेवडनगर, बेनोडा आणि इतरही काही एरिये ज्या यशोदानगर नंबर 2 त्या ठिकाणच्या लोकांना आजपर्यंत PR कार्ड मिळाले नाही आहे। काही PR कार्ड मी दिले आहे, 350 PR कार्ड मी मिळवून दिले आहे। परंतु आणखी माझं भविष्यातलं प्रत्येक नागरिकाला घर आणि प्रत्येक नागरिकाला PR कार्ड हे मला मिळवून द्यायचं माझं टार्गेट आहे। अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10मधून मी अविनाश गुलाबराव मार्डीकर ड गटातून निवडून आलो आहे। माझ्या पॅनलमधले 3 लोक निवडून आलेत। फक्त एक उमेदवार माझा थोड्याशा मतांनी पराभूत झाला। मला खेद या गोष्टीचा आहे की लोकांनी पूर्ण विश्वास टाकला असता तर प्रभागाला चांगल्या पद्धतीची आपल्याला विकासाला गती देता आली असती। हरकत नाही, जनतेचा कौल मान्य केला पाहिजे, परंतु जनतेने आमच्यावरती जो विश्वास दाखवला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते अजितदादा पवारसाहेब, आमचे नेते आदरणीय संजय खोडके साहेब, सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात आम्ही प्रभागाला महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आमचे अनेक प्रश्न नागरिकांचे आहेत ते सोडवण्यासाठी ताकदीनिशी आम्ही 3ही लोक जनतेला निश्चितपणे न्याय देऊ आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। या पद्धतीचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। जनतेचा मनापासून आभार मानतो आणि पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडात तुमचा विश्वास आमच्यावर संपादित करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, एवढंच बोलतो। धन्यवाद। गेल्या 4 वर्षापासून नगरसेवक नव्हता, खूप कामं पेंडिंग आहे, काय सांगा? मागच्या 2017मध्ये 2017पासून 2022ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, परंतु 2022ला निवडणुका झाल्या नाही आणि तब्बल मागचे 4 वर्ष खाली गेले आहेत। जनता अतिशय त्रस्त आहे। स्वच्छतेच्या संदर्भात फार बट्ट्याबोळ झालेला आहे। विकासाला कुठेही गती मिळालेली नाही, म्हणून मोठी जबाबदारी आमच्यावरती आली आहे। आम्ही ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे। आम्ही ती जबाबदारी स्वीकारणार पण आहे। जेवढ्या ताकदीनं जमेल तेवढ्या ताकदीनं प्रथम प्राधान्यानं स्वच्छतेचा विषय हाती घेऊ आणि स्वच्छतेनंतर अनेक नागरिकांचे जे प्रश्न आहे ते निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद।